जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं आत्ता ऐकलेला आवाजच श्रीमान राजसाहेब ठाकरे कोण याची जाणीव करून देतो. आता जाणून घेऊया राज ठाकरे कोण. त्यांचं पूर्ण नाव राज श्रीकांत ठाकरे, जन्म 14 जून 1968. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सक्रिय होते त्यांच्या तारुण्यात, आणि त्यांनी युवा सेनेचे अध्यक्षपद म्हणून देखील खूप काही काम केलेलं आहे. 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी स्थापना केली. पक्षाने मराठी अस्मिता, रोजगार, महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांचे हक्क यावर मुद्दे प्रामुख्याने मांडले. मराठी अस्मिता हा खूप महत्त्वाचा मुद्दा राजसाहेब आणि त्यांच्या पक्षाचा असून महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी ते विशेष प्राधान्य देतात. मुंबईतील उत्तर भारतीय यांच्या स्थलांतरावर वेळोवेळी आक्रमक भूमिका ही राज ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा हा देखील त्यांचा महत्त्वाचा भर असतो. अधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध देखील त्यांनी बऱ्याचदा मोहीम राबवली, जेणेकरून उत्तर भारतीय किंवा महाराष्ट्र बाहेरील लोकांना रोजगार न देता लोकल लोकांना कसा रोजगार देता येईल त्याच्यावर बरेचसे काम त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर वेळोवेळी टीका, तर तसेच जेव्हा चांगले काम केले तेव्हा त्यांना पाठिंबा देखील दिला आहे. राज ठाकरे यांचे संभाषण कौशल्य खूप प्रभावी मानले जाते आणि त्यांना बालपणापासूनच चित्रकला, व्यंगचित्रकार या सगळ्यांची आवड असून त्यांचे बरेचसे संबंध हे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहेत. तसेच हिंदी चित्रपट निर्माते त्यांच्यासोबत देखील त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असून त्यांची शैली आक्रमक आणि स्पष्ट व्यक्ती आहे. ते एक उत्तम वक्ते, कलासक्त आणि महाराष्ट्राच्या विकासावर ठाम मत असलेले नेते आहेत. भविष्यात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं आत्ता ऐकलेला आवाजच श्रीमान राजसाहेब ठाकरे कोण याची जाणीव करून देतो. आता जाणून घेऊया राज ठाकरे कोण. त्यांचं पूर्ण नाव राज श्रीकांत ठाकरे, जन्म 14 जून 1968. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सक्रिय होते त्यांच्या तारुण्यात, आणि त्यांनी युवा सेनेचे अध्यक्षपद म्हणून देखील खूप काही काम केलेलं आहे. 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी स्थापना केली. पक्षाने मराठी अस्मिता, रोजगार, महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांचे हक्क यावर मुद्दे प्रामुख्याने मांडले. मराठी अस्मिता हा खूप महत्त्वाचा मुद्दा राजसाहेब आणि त्यांच्या पक्षाचा असून महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी ते विशेष प्राधान्य देतात. मुंबईतील उत्तर भारतीय यांच्या स्थलांतरावर वेळोवेळी आक्रमक भूमिका ही राज ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा हा देखील त्यांचा महत्त्वाचा भर असतो. अधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध देखील त्यांनी बऱ्याचदा मोहीम राबवली, जेणेकरून उत्तर भारतीय किंवा महाराष्ट्र बाहेरील लोकांना रोजगार न देता लोकल लोकांना कसा रोजगार देता येईल त्याच्यावर बरेचसे काम त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर वेळोवेळी टीका, तर तसेच जेव्हा चांगले काम केले तेव्हा त्यांना पाठिंबा देखील दिला आहे. राज ठाकरे यांचे संभाषण कौशल्य खूप प्रभावी मानले जाते आणि त्यांना बालपणापासूनच चित्रकला, व्यंगचित्रकार या सगळ्यांची आवड असून त्यांचे बरेचसे संबंध हे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहेत. तसेच हिंदी चित्रपट निर्माते त्यांच्यासोबत देखील त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असून त्यांची शैली आक्रमक आणि स्पष्ट व्यक्ती आहे. ते एक उत्तम वक्ते, कलासक्त आणि महाराष्ट्राच्या विकासावर ठाम मत असलेले नेते आहेत. भविष्यात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं आत्ता ऐकलेला आवाजच
श्रीमान राजसाहेब ठाकरे कोण याची जाणीव करून देतो. आता जाणून घेऊया राज ठाकरे कोण. त्यांचं पूर्ण नाव राज श्रीकांत ठाकरे, जन्म 14 जून 1968,